Just had first successful export from Smart City. So I would like to do more, and I have heard convention coming up in Shillong. The central government gives I don't know what it's called, but funding or so that's my thing. So whenever we discuss with somebody, just remain verified, yes, and yeah. खूप चांगला सहभाग असतो। त्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना असतील, आयुष्यमान भारत कार्ड असतील किंवा रमाई आवास घरकुल असेल, मोदी आवास असेल, शबरी आवासचे पण आपले इथे घरकुल झालेले आहेत। म्हणजे खूप चांगल्या प्रकारे गाव जे आहे आणि लोकांचा सहभाग गावामध्ये खूप चांगला असतो। कोणती शासकीय योजना असेल तर गाव त्याच्यामध्ये हिरिरीने सहभागी घेऊन त्या शासकीय योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात। आता ही आपण जिल्हा परिषद शाळा बघतोय, ती आमची जिल्हा परिषदची शाळा आहे, ती लोकसहभागातून झालेली आहे। लोकांनी जवळजवळ गावातील लोकांनी 25-30 लाख रुपये लोकवर्गणी जमा केलेली आहे आणि 25 लाख हे भारत फोर्स कंपनीच्या CSR फंडातून वरचा मधला झालेला आहे। म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांचं खूप सहकार्य असतं आणि भारत फोर्स जी कंपनी आहे त्यांच्या CSR फंडातून त्यांनी जवळजवळ 1 कोटी गावासाठी दिलेले आहेत। कालच आपल्या पाणी पुरवठ्याची विहीर आहे, आपले वॉटर सप्लायची स्कीमची जी विहीर आहे त्याच्यावरती सौरचा प्लॅन्ट त्यांनी जवळजवळ 30 लाखाचा भारत फोर्स कंपनीच्या CSR फंडाच्या माध्यमातून झालेला आहे। त्याचा कालच लोकार्पण सोहळा झाला। त्याच्यामुळे खूप म्हणजे ग्रामपंचायतीवरचा जो लोड आहे लाईट बिलचा तो पण खूप कमी होणार आहे। म्हणजे असे वेगवेगळ्या माध्यमातून गावामध्ये आमदार फंड असेल, खासदार फंड असेल, इतर शासकीय योजना असतील, खूप चांगल्या प्रकारे गाव म्हणजे उठावदारपणे कामं करत असतं। लोक म्हणजे सहभाग खूप चांगला दाखवत असतं। आता सध्या आमच्या गावामध्ये जवळजवळ 3 ते 3.5 कोटीची कामं म्हणजे चालू आहेत। अगदी जलसंधारणाचा जलसंधारणामार्फत 1-1.5 कोटीचा बंधारा आत्ताच नुकताच झालेला आहे। कॉन्क्रीट रस्त्यांची कामं चालू आहे, स्मशानभूमीचं काम चालू आहे। म्हणजे आणि विशेष सांगायची बाब मला अशी वाटते की आमच्या ग्रामपंचायतीची निवडणूक आत्ताच झाली तर बिनविरोध आमची निवडणूक झालेली आहे। ही खूप माझ्यासाठी आणि गावासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे। म्हणजे ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून असेल, 52 सालापासून असेल, आज तागामध्ये शिरडोण ग्रामपंचायत कधीही बिनविरोध झालेली नव्हती। पण लोकांनी एकच ध्यास ठेवलेला आहे की गावाचा विकास करणे, म्हणजे एकच लोकांचं ध्येय आहे की गाव विकासासाठी काही पण, म्हणून खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे सर्वांसाठीच ती। आणि त्याच्या माध्यमातून भरपूर अशी गावामध्ये विकास कामं पण होणार आहेत। त्याच्यानंतर आमच्या ग्रामपंचायती मार्फत आपले सरकार सेवा केंद्रामार्फत पण आम्ही सगळ्या सुविधा आहेत तो नागरिकांना देत असतो। आमची ग्रामपंचायत ही डिजिटल ग्रामपंचायत आहे, पेपरलेस ग्रामपंचायत आहे। सर्व सुविधा आम्ही आपल्या डिजिटल देत असतो। म्हणजे आपले दाखले असतील, मृत्यूचे दाखले, विवाहाचे दाखले, उतारे असतील, ते सर्व आम्ही ग्रामपंचायतीमार्फत देतो। तसेच तहसील खात्याचे जे उतारे असतील, उत्पन्न दाखले असतील, सर्वही आपल्या ग्रामपंचायतीमध्ये काढले जातात। अशा प्रकारे सर्व सुविधा आम्ही ग्रामपंचायतीमार्फत देऊन तसेच केंद्र सरकारच्या सर्व योजना यशस्वीपणे ग्रामपंचायत राबवत असते। तर एवढे मी माझे प्रस्तावित संबोधते आणि धन्यवाद। तसेच कोरेगाव तालुक्यापासून 4 मीटर अंतरावर वसना नदीच्या कुशीत वसलेलं असं गाव आहे। गावामध्ये एकूण गावाची लोकसंख्या जी आहे ते 2549 आहे। गावामध्ये 529 कुटुंब आहेत आणि स्त्रियांचे आणि पुरुषांचे प्रमाण अगदी समसमान आहे। तसेच गावामध्ये गावातल्या जो गावाला ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी लाभलेली आहे। गावामध्ये गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे। शेतीमध्ये लोक आपल्या शिरडोण गावातील आमचे जे लोक आहेत ते आधुनिक पद्धतीने शेती करत असतात। तसेच सेंद्रिय शेतीवर जास्त भर आहे लोकांचा आणि पाणी बचतीसाठी जवळजवळ बऱ्याचशा शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन, तुषार सिंचनवर जास्त भर आहे आणि खूप चांगलं उत्पादन शेतकरी करत असतात आमच्या गावातले। तसेच गावामध्ये एकूण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 2 आहेत, एक गावामध्ये आहे आणि एक झोपडी वस्ती म्हणून जे आहे
आहे शुडोग्राममध्ये जाणलं तिथे एक आहे आणि अंगणवाड्या 4 आहेत, 3 अंगणवाड्या आणि 1 मिनी अंगणवाडी आहे. प्राथमिक उपकेंद्र एक आहे आणि पाणी पुरवठ्याची व्यवस्था म्हणजे आपल्या गावामध्ये 2 स्कीम आहेत. एक गावासाठी आहे वॉटर सप्लायची स्कीम आणि एक घोरपडे वस्ती म्हणून आहे तिथे एक आहे. आणि गावामध्ये एकूण 22 महिला बचत गट आहेत आणि आम्हाला खूप अभिमानास्पद सांगावंसं वाटतं की आमचे महिला बचत गट आहे हे सर्व महिला बचत गट आहेत ते उद्योग करत असतात आणि त्यांचं खूप चांगला असं त्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्या छोट्या छोट्या व्यवसायामधून त्यांनी खूप चांगली प्रगती केली आहे. महिला सक्षमीकरण केलेलं आहे. आमच्या महिला बचत गटातील महिला या आहेत छोटे छोटे उद्योगातूनच मोठे भरारी मांडण्याचा खूप प्रयत्न करत आहेत. अगदी मसाले असतील घरगुती किंवा पापड लोणची असतील किंवा दिवाळीचे फराळ असतील ते खूप चांगल्या प्रकारे करतात आणि त्याचं मार्केटिंग आमचं अगदी 2047 सालापर्यंत भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पूर्ण करू. गुलामीच्या मानसिकतेचे समूळ उच्चाटन करू. देशाच्या समृद्ध वारशाबाबत 2047 सालापर्यंत भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पूर्ण करू. गुलामीच्या मानसिकतेचे समूळ उच्चाटन करू. देशाच्या समृद्ध वारशाबाबत सर्व कर्तव्यांचे पालन करू. जय हिंद. कृपया सर्वांनी स्थानापन्न व्हावं. शीतल बोधे मॅडम करतील आहेत का? जरा पुढे या. सर्व सदस्यांनी पुढे थांबावी विनंती. आदरणीय कीर्तिपोळ मॅडम या. एक मिनिट जरा प्लीज. मॅडम यांचं स्वागत अनिता मोहिते ग्रामपंचायत सदस्य यांनी करावं अशी मी विनंती करतो. पुढे या. धन्यवाद मॅडम, आपण आल्यामुळे यांचं स्वागत करावं. आदरणीय मॅडम आणि इतर अधिकारी बालकांशी संवाद साधत आहेत आणि तो आपल्या लहानपणीचा गोडवा पुन्हा एकदा अनुभवत आहे. कोणी कितीही आपण मोठे झालो ईश्वर कृपेनं तरी आपल्या हृदयातलं काळजातलं एक लहान बाळ नेहमी जिवंत असतं आणि हे लहान बाळ जेव्हा जेव्हा आपल्या केलेला आहे त्याचा आनंद सर्व मान्यवर घेत आहेत. कम्युनिटी लेवल फेडरेशन वो हमारे 5 ही पूरे गांव में कृषि विभाग ये है कि हम लाख अन्नप्रक्रियेसाठी 30% अनुदान दिलं जातं पीजी है जो आणि या बाबतीत अधिकाऱ्यांनी केलेल्या माहितीनुसार भारतात सुमारे 700 जिल्ह्यांमध्ये सातारा जिल्ह्याचा 6वा क्रमांक आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांची कौतुकाची थाप कर्मचारी असतील इंटरेस्ट सब्वेंशन अपना 5% डायरेक्टली इंटरेस्ट सब्वेंशन मिलता है. बैंकिंग पे जो इंटरेस्ट लगेगा 5% डायरेक्टली अत्यंत कार्यक्षम चालू असतो. लगभग इंटरेस्ट रेट 9% ही रहता है. ये स्कीम वैसे पहले तो 9% ही मिलता है. बैंक रेवा तालुका महाराष्ट्र में फर्स्ट है. ये काम ट्रेनिंग मध्ये त्यांना पॅकेजिंग कंपनी कैसे उद्यमात
शाह मॅडम आदरणीय बॅग काढून दे सोडायला लागली वो दिखता है अंदर नहीं मसाले भी PMFM योजना आहे त्यामध्ये आपले 55 प्रोजेक्ट सँक्शन झाले. कितना लोग बेनिफिट बीमा पण आहे बीमा वगैरह कितने लोग हैं आपका अत्यंत आपुलकीने अनेक शेतकरी अंदाजे 36,000 कोटी रुपयांचा सन्मान निधी मिळवत आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक दशके उलटली तरी महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सावकारांचं व्याज आणि पिकांच्या कल को बेहतर बनाने का भी है. लक्ष्य यही है कि सबकी भागीदारी. शूट घेतो 1 मिनिट. भारत का गुणगान करना होगा. जरा मागे सारखे की तिरंगा झंडा फहरेगा. हमारी नव्या संधी दिल्या विश्वकर्मा योजनेद्वारा आपल्या हातात एक कौशल्य वाढवत आहे. आज विकास नियंत्रण अभियान 11 लाख सोप्या भाषेत मायबाप सरकार म्हणतो हे आपल्यासाठी काय करत असतं. परिषदतर्फे राबवलं जातं. त्यांचं एवढं मोठं काम आहे की त्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ आपण 159 कोटीचं वाटप केलेलं आहे बँकामार्फत कर्ज पुरवठा आणि त्याचं रिपेमेंट ही वेळेत परतफेड आहे बँकांच्याकडे. त्यामुळे कुठल्याही थकीचं प्रमाण नसल्यामुळे बँका पुढे येतात कर्ज देण्यासाठी. आता वेगवेगळ्या डिपार्टमेंटनी योजना सांगितल्या त्या योजनांना कर्ज देण्यासाठी नक्कीच बँका उपलब्ध आहेत. तर बचत गटांनी कमी व्याजदरात व्याज मिळते. कुठल्याही मायक्रो फायनान्स असेल किंवा अदर कंपन्या तुम्हाला घरी येऊन कर्ज देत असतील तर त्यांच्याकडे न अप्रोच होता तुम्ही बँकांच्याकडे अप्रोच झाला तर तुम्हाला 60% कर्ज व्याजदराने कर्ज मिळतंय. त्याच पद्धतीने असेल CMEGP मध्ये असेल PFME असेल जी पंतप्रधानांची जी या विकसित भारततर्फे ज्या योजना पोहोचवायच्या त्याचा एक भाग असलेल्या योजना आहेत की PMEGP असेल PFME असेल जी की आपण शेतीचे प्रॉडक्ट आहे त्याचे प्रोसेसिंग करतो त्यासाठी जी सबसिडी मिळते तर 35% पर्यंत सबसिडी त्या लोनसाठी आहे. जसा की आपण खवा तयार करत असू पेढे असू त्याच्यासाठी PMFE उद्योगामार्फत कृषी डिपार्टमेंट ही योजना राबवतं. त्याच्यामार्फत तुम्हाला बँक कर्जासाठी उपलब्ध राहते. बँक अर्थसहाय्य करते पण त्याबरोबर तुम्हाला 35% सबसिडीचा परतावा सुद्धा शासनाकडून डायरेक्ट मिळतो. तसेच वेगवेगळ्या शासकीय योजना असतील जिल्हा परिषदच्या असतील त्यामध्ये सुद्धा बँका आता फायनान्स करतात. नाबार्डचे असेल नाबार्डने आता किसान क्रेडिट कार्ड सुरू केलेलं आहे. 60% व्याजदराने कर्ज पुरवठा होतो. त्यामध्ये जर वेळेत परतफेड केली तर शासन तुम्हाला 0% व्याजदरापर्यंत कर्ज देतं जे व्याज परतावा तुम्हाला जमा करतं. या अनुषंगाने तुम्ही बँकांशी संलग्न राहून जर या योजना घेतल्या तर आपल्याला कमी व्याजदरात योजना तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत आणि जिथे बँका सहाय्य करत नाही तिथं आमचं LDM ऑफिस तुमच्या पाठीशी उभं राहतं. आणि सर्व बँका या योजना जसं की पब्लिक सेक्टर असतील सरकारी बँका असतील यामध्ये नाही प्रायव्हेट बँका सुद्धा यामध्ये
सहभागी आहेत त्या बँका सुद्धा कर्ज देतात. जिथं तुमचं बँकिंग आहे किंवा DCC मध्ये जरी बँकिंग असेल तरी या योजना तुम्हाला त्यांच्या थ्रू मिळतात आणि तुम्ही त्यांचा फायदा घेतला पाहिजे. कारण आज आपण काय करतो की बँकांची संलग्न जसं की आपला जनधन खात्यामुळे सर्वजण बँकांची संलग्न आलेलो आहोत. बँकांची संलग्न राहिल्या तर आपल्या पुढच्या पिढीसाठी लागणारे एज्युकेशन लोन असतील, व्यवसाय उभारणीसाठी लागणारे कर्ज असतील या देण्यासाठी आणि कमीत कमी व्याजदरात ज्या बँका राबवतात त्यासाठी मी सर्वांना या निमित्तानं आवाहन करतो की कर्ज घेण्यासाठी पुढे या बँका कर्ज देण्यासाठी आता आपल्या दारात येत आहेत. त्या पद्धतीने आज SBIचे स्टॉल असतील त्यामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती जीवन सुरक्षा ज्यामध्ये 2 लाखाचा अपघात विमा आहे जो की आपल्या कुटुंबासाठी दिलेला आहे. 18 ते 50 वयोगटामध्ये 20 रुपयाचा 436चा विमा केला तर 2 लाखाचं विमा संरक्षण मिळतं. तसेच 18 ते 70 वयोगटात उपस्थित आहे. आज तुम्हाला थोडक्याशी बँक आणि शेतकरी असेल किंवा बचत गट असेल जे कर्ज पुरवठा किंवा वित्त पुरवठा बँका करतात तर वेगवेगळ्या योजनांसाठी करतात. वेगवेगळ्या योजना वेगवेगळे डिपार्टमेंट राबवत असतात पण त्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी बँका 1000 रुपयाची योजना आहे. त्यामध्ये 63,000 पर्यंत लाभार्थ्यांना अनुदान मिळत आहे. त्याच्यानंतर 100% अनुदानावरती खाद्य वाटप लाभार्थ्यांना मिळत आहे. साधारण 7,000 रुपयेपर्यंत खाद्य मिळत आहे. त्यामध्ये आणखी जिल्हा परिषदेच्या शेत योजनांच्या मध्ये 5 शेळ्या आणि 1 बोकड करता आपल्याला 40,000 रुपये अनुदान मिळत आहे. त्यामध्ये त्याच्यानंतर मिल्किंग मशीन घेण्याकरताही साधारणतः तुम्हाला 16,000 रुपये अनुदान मिळत आहे. आणि जर तुम्हाला कुक्कुट पक्षी पाळायचे असतील तर 100 कुक्कुट पिलांच्या करता शासनाची योजना आहे. ते 100 पक्षी मिळतात तुम्हाला आणि त्यांच्या खाद्यांसाठी 8,000 रुपये मिळत आहे. त्यानंतर राज्यस्तरची जी योजना आहे त्याच्यामध्ये 20 शेळ्या आणि 2 बोकड ही योजना आहे. प्रकल्पाची किंमत 2,30,000 रुपये आहे. शासकीय अनुदान जे आहे ते 1,15,000 रुपये आहे. मराठवाडा पॅकेज 2 गाई 2 म्हशींच्या करता आहे. त्यामध्ये प्रकल्पाची किंमत 1,20,000 रुपये आहे. 61,000 रुपये अनुदान मिळत आहे तुम्हाला. राज्यस्तरामध्ये शेळ्यांची जी योजना आहे त्यामध्ये 10 शेळे 1 बोकड आहे. 1 लाख प्रकल्प किंमत आहे आणि 81,000 रुपये तुम्हाला विशेष घटकसाठी अनुदान आहे आणि 54,000 रुपये ओपन करता अनुदान आहे. राज्यस्तर 2 शेळ्या 2 म्हशींची योजना आहे. 85,000 रुपये प्रकल्प किंमत आहे. विशेष घटक 63,000 रुपये आणि सर्वसाधारण करता 42,000 रुपये अनुदान मिळते. राज्यस्तरामध्ये पोल्ट्री 1,000 पोल्ट्री पक्ष्यांच्या करता एक योजना आहे. 2,25,000 रुपये प्रकल्प किंमत आहे. त्यामध्ये सर्वसाधारण गटाकरता 1,12,000 रुपये अनुदान मिळतं आणि विशेष घटक करता 1,68,000 रुपये अनुदान मिळत आहे. आता सध्या केंद्र शासनाच्या आपल्याकडे योजना चालू आहे. यंग एंटरप्रिनर जे नवीन उद्योजक आहेत त्या उद्योजकांच्या करता केंद्र शासनाच्या खूप छान योजना आता पशुसंवर्धन मार्फत राबवल्या जातात. माझं सर्व ग्रामस्थांना विनंती राहील, महिला भगिनींना विनंती राहील की या योजनेचा लाभ तुम्ही जरूर घ्यावा. कारण ह्या ज्या योजना आहेत याची जी अनुदान किंमत आहे ती 50% आहे. साधारण 20 लाख ते 1 कोटीपर्यंत अनुदान मिळत आहे. यामध्ये 1,000 जे अंड्यावरचे पक्षी आहेत लेअर बर्ड्स आपण ज्याला म्हणतो त्याकरता प्रकल्पाची किंमत 20 लाख रुपये आहे. 25% शासन अनुदान 50% अनुदान देत आहे शासन तुम्हाला. 25 लाख रुपये अनुदान मिळत आहे. त्याच्यानंतर शेळ्यांच्या 100 शेळ्या ते 500 शेळ्यांच्या पर्यंतचे अनुदान प्रकल्पाला शासन अनुदान देतं. साधारण 20 लाख ते 1 कोटी रुपयापर्यंत प्रकल्प किंमत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 10 लाख ते 50 लाखापर्यंत केंद्र शासन तुम्हाला अनुदान देत आहे. त्याच्यानंतर जर काही लाभार्थी असतील ज्यांना पशुखाद्य निर्मिती करायची असेल, पशुखाद्य कंपनी, कारण आता बघतोय आपण की पशुखाद्याचे दर वाढत आहेत आणि दुधाला दर कमी भरत आहे. त्याच्यामुळे आपले शेतकरी जरा नाखुश आहेत. तर जर ज्या शेतकऱ्यांच्याकडे जमीन असेल आणि जर इच्छुक असतील तर तुम्ही पशुखाद्य कंपनी चालू करू शकता किंवा वैरण विटा ज्या तयार करायच्या आहेत त्या वैरण विटाही तुम्ही त्याचा कारखाना घालू शकताय. त्या कारखान्याची प्रकल्पाची किंमत आहे ती 1 कोटी रुपये आहे आणि त्याला शासन तुम्हाला 50 लाख रुपये अनुदान देत आहे. ऑनलाईन या योजनेचे अर्ज करायचे आहे. यामध्ये लाभार्थ्यांना स्वतःची जमीन आवश्यक आहे. जमीन जर नसेल तर तुम्ही भाडेपट्टा करारही करू शकता. त्यामध्ये तुम्ही 10% फक्त तुम्हाला प्रकल्प हिस्साची जी रक्कम आहे ती 10% तुम्ही स्वहिस्सा आहे. उर्वरित 40% जी रक्कम आहे ती तुम्ही बँकेच्या मार्फत उभी करू शकता आहे आणि 50% शासन तुम्हाला अनुदान देणार आहे. आणि त्याचबरोबर नाबार्ड मार्फत
जर तुम्हाला दूध प्रक्रिया उद्योग म्हणजे दूध भुकटी पावडर, दूध पावडर तयार करायची असेल, पनीर खवा तयार करायचा असेल, तर महिला खरं तर बचत गटाच्या महिला यामध्ये जास्त जर त्यांनी सहभाग घेतला तर त्यामध्ये नाबार्ड मार्फत बचत गटांना तुम्हाला अर्थसहाय्य देण्यात येईल। आणि याबद्दलची जर अधिक माहिती हवी असेल तर पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा। आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून धन्यवाद देते। आहे त्याच्यामध्ये आपल्याला दरवर्षी कमीत कमी 500 ते 1000 रुपये, जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये भरता येतात। आणि मुलीच्या वयाच्या 18व्या वर्षानंतर किंवा 21 वर्षानंतर सर्व रक्कम काढता येते। दुसरी योजना आहे ती पंतप्रधान सुरक्षा विमा योजना। त्याच्यामध्ये फक्त तर त्यावेळी सेंद्रिय कर्ब 0.05 नी कमी होतो। अशा संकटात जे जागतिक हवामान संकट आलेलं आहे त्यानुसार गव्हाची उत्पादकता असेल 2050 पर्यंत अर्ध्यापर्यंत कमी येण्याची शक्यता आहे। त्या धर्तीवर केंद्र शासनाने एक महत्त्वाकांक्षी योजना राबवलेली आहे ज्यामध्ये सेंद्रिय शेती असेल किंवा नैसर्गिक शेती असेल याला प्रोत्साहन देण्याचं काम जे आहे ते केंद्र शासनाकडून मोठ्या स्तरावर राबवलं जात आहे। यामध्ये सेंद्रिय शेती किंवा जमिनीचा पोत हा जो आहे 0.4 ते 0.5 पूर्ण सातारा जिल्ह्याचा जर विचार केला, सेंद्रिय कर्ब आपल्या जिल्ह्याचा जो आहे 0.4 ते 0.5 जो आहे तो आपल्याला 1 ते 1.2 पर्यंत पोहोचवायचा आहे पुढच्या 2 ते 3 वर्षात, जेणेकरून हवामान बदलाचे जे संकट आपल्यावर ओढवणार आहे त्याचं कमीत कमी नुकसान आपल्या शेतकऱ्याला व्हावं या दृष्टिकोनातून ती योजना राबविण्यात येणार आहे। यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक मिशन हा मिशन महाराष्ट्रात देशात अग्रक्रमाने राबविले जाणार आहे। त्यामध्ये साधारणतः 500 हेक्टरचं एक कंपनी स्थापन करण्यात येणार आहे। त्यामध्ये कसं आहे 50 हेक्टरचा एक गट असं 10 गट मिळून एक कंपनी स्थापन करणार आहे आणि त्या कंपनीच्या मार्फत जे कोणी शेतकरी त्यामध्ये भाग घेणार आहे त्यांचं जे काही क्षेत्र आहे त्यांनी नोंदविलेलं क्षेत्र त्या क्षेत्राचं जे सेंद्रिय प्रमाणीकरण आहे ते सेंद्रिय प्रमाणीकरण शासनातर्फे करून देण्यात येणार आहे। आतापर्यंत जे सेंद्रिय प्रमाणीकरण आहे ते इंडिव्हिज्युअल शेतकरी किंवा स्वतः एक वैयक्तिक शेतकरी जर रजिस्ट्रेशन करायला गेला किंवा प्रमाणीकरण करायला गेला तर त्याला साधारणतः 10,000 ते 15,000 रुपये वैयक्तिक खर्च यायचा। पण डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक मिशन आहे त्या मिशनच्या अंतर्गत सेंद्रिय प्रमाणीकरण हे पूर्ण शासन करणार आहे। दुसरी गोष्ट सेंद्रिय वस्तू जे काही उत्पादन शेतकरी उत्पादित करणार आहे त्यासाठी मार्केटिंगची आणि ब्रँडिंगची व्यवस्था त्या मिशन मार्फत होणार आहे। तिसरी गोष्ट त्यामध्ये असा लाभ मिळणार आहे की सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जे काही आहे जीवामृत असेल, घन जीवामृत असेल किंवा टेंड्रम थेअरी युनिट असेल, टेंड्रम हा चांगला संकल्पना आहे। त्यामध्ये आपण जमिनीचा पोत वाढवण्यासाठी आणि सेंद्रिय पद्धतीने रोग व किडी व्यवस्थापनासाठी जे काही निविष्ठा लागणार आहे ते आपण बाजारातून आणण्यापेक्षा आपल्या शेतातच त्या गटामार्फत कसं तयार करता येईल हा विषय जो आहे तो टेंड्रम थेअरीच्या मार्फत राबवला जाणार आहे। तो हा मिशनचा महत्त्वाचा संकल्प आहे। माननीय प्रधानमंत्र्यांचा संकल्प आहे की आपल्याला पूर्ण देशाचा जो सेंद्रिय कर्ब आणि जमिनीचा पोत आहे तो पुढच्या 2 ते 3 वर्षात अशा पद्धतीने व्यवस्थापन करायचं आहे जेणेकरून जागतिक हवामानाचं संकट आपल्यावर जास्त प्रभाव होणार नाही। एवढंच बोलून मी थांबतो। धन्यवाद। 50% ते 40 ते 50% अनुदानावर आपण अवजारं आणि आयुध वाटपाचा कार्यक्रम करतो। यामध्ये आपण लाभार्थ्यांना ताडपत्री, कडबाकुटी, सायकल कोटप, स्प्रे पंप, यावर्षी HTP स्प्रे पंप आलेला आहे अशा लाभार्थी अशा स्वरूपाचा लाभ देतो। त्याचबरोबर आपल्या पंचायत समिती कृषी विभागामार्फत सगळ्यात मोठी एक योजना राबवली जाते ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना। या योजनेमधून आपल्या शिरडोन गावामधून सुद्धा साधारण 4-5 लाभार्थी अत्यंत चांगल्या प्रकारे लाभ घेतलेला आहे। यामध्ये आनंदा मनोहर कांबळे, प्रकाश सदू शिखरे, त्याचबरोबर आता नव्याने अर्ज झालेले आहे बजरंग प्रकाश शिखरे, बापू तात्या माने यांनी अर्ज केलेले आहेत। अनुसूचित जाती जमातीचे जे लाभार्थी असतात त्यांना नवीन विहिरी बांधकामासाठी आपण 2.5 लाख रुपये इतके अनुदान देतो। तसंच ज्या लाभार्थ्यांच्या विहिरीचा काठ मजबूत नसेल यांना आपण रिंग बांधकामासाठी जुन्या विहीर दुरुस्ती अंतर्गत 50
50,000 रुपये अनुदान देतो. त्याचबरोबर शेततळ्यातलं अस्तरीकरण, प्लास्टिक अस्तरीकरणासाठी सुद्धा आपण 1 लाख इतका लाभ देतो. ज्या लाभार्थ्यांनी नवीन विहिरीचा लाभ घेतलेला आहे किंवा ज्यांच्या नावावर अजून वीज कनेक्शन यापूर्वी मिळालेलं नसतं अशांना वीज जोडणी आकाराचे पैसे, त्याचबरोबर पंप संच आणि सर्वच जे लाभार्थी ठिबक आणि तुषार या योजनेचा लाभ घेतात त्यांना कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत एकूण 90% अनुदान अनुसूचित जाती जमातींना आणि 80% अनुदान इतर समाजाच्या लाभार्थ्यांना आपण ठिबक तुषार या घटकांसाठी आपण देतो. तर यातले 35% अनुदान हे अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमधून दिले जातात. तर माझा आपल्या कृषी विभाग पंचायत समितीमार्फत आपल्या सर्व शिरडोन ग्रामस्थांना जास्तीत जास्त अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं माझं आपल्याला नम्र विनंती आवाहन आहे. किमान 40 गुंठे क्षेत्र नावावर पाहिजे आणि 1.5 लाख उत्पन्नाचा दाखला त्या लाभार्थ्याच्या 1.5 लाखाच्या आतला उत्पन्नाचा दाखला त्या लाभार्थ्याचा निघावा. ह्या 2 बेसिक अटी आहेत. त्याबरोबर मग जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, 7/12 खाते उतारा आणि ज्या लाभार्थ्यांचं त्या 7/12मध्ये नाव आहे त्या सगळ्या सह हिस्सेदारांचं संमतीपत्र अशा किमान कागदपत्रांच्या आधारे ती कागदपत्र ऑनलाईन महाडीबीटी पोर्टलवर अपलोड केल्यानंतर आपण या योजनेचा पूर्वसंमती दिल्यानंतर कामकाज पूर्ण झाल्यानंतर थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाचा लाभ वितरित करतो. ही झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. त्याचबरोबर कृषी विभाग महाराष्ट्र शासन, कृषी विभाग त्याचबरोबर सध्याचा आपलं जे महाराष्ट्र शासनाचा अभिनव प्रकल्प आहे, महत्वाकांक्षी उपक्रम आहे, त्यामध्ये आम्ही आपल्याला आवाहन करतो की मनरेगा अंतर्गत बांबू लागवडीची योजना आपल्या शासनाने यावर्षीपासून सुरुवात केलेली आहे. यामध्ये हेक्टरी 6,90,000 रुपये आपल्याला लाभ मिळणार आहे. जॉब कार्ड आधारे हा लाभ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. एका लाभार्थ्यासाठी 273 रुपये यावर्षीचं जॉब कार्डचे अनुदान आहे. तर जास्तीत जास्त आणि त्यामध्ये आपण 1 एकर किंवा किमान 10 गुंठ्याचे लाभार्थी यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये मनरेगा अंतर्गत बांबू लागवडीचा लाभ घ्यावा असं माझं आपल्याला नम्र विनंती आहे. जसं आपण एखाद्या पिकाचा नवीन समावेश करतो तर त्यासाठी आपल्याला लागवडीपासून ते विक्रीपर्यंत सगळ्या गोष्टींची यंत्रणा आपल्याला जुळवावी लागते. परंतु मनरेगा अंतर्गत बांबू लागवडीमध्ये आम्ही आपल्याला लाभार्थ्याची अर्ज करून घेण्यापासून ते त्याच्या विक्री व्यवस्थेपर्यंतची सगळी हमी महाराष्ट्र शासन घेत आहे. तर आम्ही आपल्याला जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी शिरडोन ग्रामस्थांनी बांबू लागवडीचा उपक्रम राबवावा अशी आपल्याला नम्र विनंती करते. संयोजकांनी या कार्यक्रमामध्ये माझ्या योजनांची माहिती, कृषी विभाग पंचायत समितीच्या योजनांची माहिती देण्यासाठी जो इथे मला जो हे दिलेला आहे त्याच्यासाठी मी आपले आभारी आहे. म्हणजे डायरेक्ट हे सगळे पैसे आहेत ते लाभार्थीच्या खात्यात जमा होतात. त्यामुळे आपण केंद्र शासनाच्या विविध घरकुल योजना आहेत त्या संदर्भात आपणाला थोडीशी माहिती देतो. प्रधानमंत्री आवास योजना नावाची योजना आहे. ती सर्वच घटकातील ज्यांना पक्कं घर नाही त्यांच्यासाठी आहे. या योजनेअंतर्गत यापूर्वी सर्वे झालेला आहे आणि त्यानुसार एक प्रायोरिटी लिस्ट तयार करण्यात आलेली आहे. त्यानुसार जसा नंबर येईल त्याप्रमाणे संबंधित लाभार्थींना या ठिकाणी घरकुल मंजुरी देण्यात येते आणि त्यानुसार त्यांना 1,20,000चं अनुदान. याशिवाय जर त्यांनी यापूर्वी स्वच्छ भारत मिशनचं शौचालय बांधकामासंदर्भातलं 12,000 अनुदान घेतलं नसेल तर ते 12,000 आणि MREGच्या अंतर्गत जी मजुरी होईल साधारणतः 10 ते 12,000 असे साधारण 1,50,000 ते 1,52,000 पर्यंत घरकुलाचं अनुदान या ठिकाणी केंद्र शासनामार्फत देण्यात येतं. त्याचप्रमाणे केंद्र शासनाचीच अनुसूचित जाती जमातीतील ज्या लोकांना पक्कं घर नाही त्यांच्यासाठी घरकुल योजना आहे. ती आहे रमाई घरकुल योजना. या अंतर्गत SC प्रवर्गातील आणि ST प्रवर्गातील लाभार्थींना सेम PMAY प्रमाणेच 1,20,000चं घरकुल अनुदान दिले जातं आणि त्याचप्रमाणे त्यांना जर लाभ घेतला नसेल तर 12,000चं शौचालयासाठी आणि स्वतः मजुरी केली तर मजुरी पण दिली जाते. त्यानंतर महाराष्ट्र शासनाची
NT प्रवर्गातील म्हणजे भटक्या विमुक्त जातींसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना नावाची घरकुल योजना आहे. त्याचे सेमच या ठिकाणी निकष आहेत की त्या लाभार्थ्याला स्वतःचं पक्कं घर नसावं, त्याला स्वतःची घरकुल बांधकामासाठीची स्वतःची जागा हवी. त्याचप्रमाणे त्याने यापूर्वी घरकुलाचा लाभ घेतलेला नसावा. त्यालाही आपण स्वच्छ भारत मिशनचे जर यापूर्वी पैसे घेतले नसतील तर 12,000 रुपये आपण अनुदान देतो. त्याचप्रमाणे आता नुकतीच सुरू झालेली महाराष्ट्र शासनानं आदरणीय पंतप्रधान महोदय श्री मोदी यांच्या नावे सुरू केलेली मोदी आवास योजना आहे. या अंतर्गत आतापर्यंत इतर मागास प्रवर्गातील ज्या लोकांचं PMAY म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेत नाव नव्हतं अशा लोकांसाठी योजना नव्हती, ती आता या वर्षापासून आर्थिक वर्षापासून सुरू झालेली आहे. त्या अंतर्गत इतर मागास प्रवर्गातील लाभार्थींनाही या ठिकाणी 1,20,000चं अनुदान दिले जातं. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत मिशनचे 12,000 जर घेतले नसतील तर दिले जातात. मात्र यासाठी त्याच्याकडे इतर मागास प्रवर्गातील असल्याचा जातीचा दाखला हवा, स्वतःची घर बांधकामासाठी जागा हवी. त्याचप्रमाणे त्याला अथवा जर तो एकत्र कुटुंबात राहत असेल तर त्या कुटुंबातील कोणालाही शासकीय नोकरी नसावी, 1 लाखापर्यंत उत्पन्नाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि पक्कं घर नसावं ही अटी आहे. याप्रमाणे आपण घरकुलासाठीच्या विविध योजना या ठिकाणी राबवत असतो. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण खातं असेल, महिला बाल कल्याण खातं असेल, या योजनेअंतर्गतही विविध योजना राबवल्या जातात. महिला बाल कल्याणांतर्गत जिल्हा परिषद शेस, त्याचप्रमाणे पंचायत समिती शेस फंडाची रक्कम यातूनही विविध योजना राबवल्या जातात. त्यात प्रामुख्यानं महिलांना शिलाई मशीन असेल, पिठाची चक्की वाटप असेल, दिव्यांग बांधवांना समावेशित शिक्षणाची कार्यसूची अशी आहे की तालुका स्तरावरील प्रत्येक केंद्र व शाळा यांना प्रत्यक्ष भेटी देणे, विशेष गरजा दिव्यांग असणाऱ्या बालकांचा शोध घेणे, प्रवेशपात्र बालकांना प्रवेश मिळवून देणे, विशेष शिबिरांचे आयोजन करणे, गरजेनुरूप शैक्षणिक सहाय्यभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देणे. मदतनीस भत्ता हा जो 6,000 रुपये वर्षाला देतो. परिवहन भत्ता घरापासून शाळेचे अंतर जर 3 किलोमीटर त्यापेक्षा जास्त असतील आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत येण्यासाठी काही अडचण होत असेल तर त्यांना परिवहन भत्ता हा देखील आपण 6,000 रुपये 12 महिने देतो, 12 महिन्याचा देतो. प्रोत्साहन भत्ता दिव्यांग मुलींसाठी असतो. दिव्यांग मुलींना सुद्धा ह्याच्या शिक्षणामध्ये प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रोत्साहन भत्ता तो 2,000 रुपये दिला जातो. वाचक भत्ता आणि लेखनिक भत्ता हा अंध विद्यार्थ्यांसाठी असतो. जर त्यांना लेखनिक म्हणून आपण देतो आणि वाचक भत्ता हा पण आपण देतो. तर त्या अंतर्गत समावेश शिक्षणांतर्गत विविध साहित्य साधनांचं पण वाटप आपण केलं जातं. यामध्ये ट्रायसिकल आहे, व्हीलचेअर आहे, CP चेअर आहे, मॉडिफाय चेअर आहे, रोलेटर आहे, कॅलिपर आहेत. म्हणजे सर्व प्रकारचे दिव्यांग विद्यार्थी, अस्थिव्यंग, अंध, कर्णबधिर हे सगळ्या प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना आपण साहित्य देतो. उबड्या, चष्मा, ब्रेल किट, फोल्डिंग स्टिक, अंधकाठी, DG प्लेअर, लो व्हिजन किट, ब्रेल बुक, लार्ज प्रिंट पुस्तके, रीडिंग टेबल, लॅम्प, श्रवण यंत्र इत्यादी. उपचार सुविधा कुठलं देतो तर आपण फिजिओथेरपी देतो मोफत. जिल्ह्याच्या मार्फत आपले डॉक्टर रोहित बर्गे सर हे कोरेगावचेच आहेत, तर त्याच्या आपले राज्याचे ते फिजिओथेरपिस्ट आहेत, त्यांच्या मार्फत मोफत फिजिओथेरपी आपल्या दिव्यांग बालकांना दिली जाते. वाचा व भाषा उपचार देते, ऑक्युपेशन थेरपी दिली जाते, वर्तन सुधार उपचार थेरपी आहे, स्पीच थेरपी स्वतः मी देते. समुपदेशन केलं जातं. अशा शासनाच्या योजना आहेत आणि पंचायत समिती कोरेगाव शिक्षण विभाग यामार्फत चालवल्या जातात. धन्यवाद. 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत सुयोग्य व संचारमुक्त वातावरणात नियमित विद्यार्थ्यांसोबत शिक्षणाची समान संधी देऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि गुणवत्तापूर्वक शिक्षण त्यांना देणे आणि ह्या समावेश शिक्षणाचा उद्देश आहे. समावेश शिक्षणाअंतर्गत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता प्रत्येक तालुक्यातील शिक्षण विभागाअंतर्गत विशेष तज्ज्ञ आणि विशेष शिक्षक यांची नियुक्ती केलेली आहे. आपल्या कोरेगाव तालुक्यामध्ये विशेष तज्ज्ञ 2 आहेत आणि विशेष शिक्षक 5 आहेत. ते 5 विशेष गळती थांबवणं, पोषण आहार सुविधा पुरवणं, आरोग्याच्या चांगल्या सवयी विद्यार्थ्यांना लावणं, सामाजिक समानता विकसित करण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना निर्माण करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रतिदिन विद्यार्थ्यांना इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना 100 ग्रॅम तांदूळ
आणि 6वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांना 150 ग्रॅम तांदूळ दिला जातो। या आहारामधून विद्यार्थ्याला 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्याला 450 कॅलरीज आणि 12 ग्रॅम प्रथिनं मिळतात आणि 6वी 7वीच्या विद्यार्थ्यांना 150 ग्रॅम तांदळाच्या मधून 700 कॅलरीज आणि 20 ग्रॅम प्रथिने मिळतात। त्याचबरोबर या सर्व विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा पूरक आहार दिला जातो। फळे किंवा प्रथिनयुक्त पदार्थांचं चिक्की असेल किंवा शेंगदाण्याचे लाडू असतील या पद्धतीनं पूरक आहार दिला जातो। अशा रीतीनं प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना आपल्या शाळेमध्ये कार्यान्वित आहे। धन्यवाद। सर्वांना नमस्कार। आपल्या कोरेगाव तालुक्याचे गट विकास अधिकारी माननीय किशोरजी माने साहेब, तसेच सन्माननीय व्यासपीठ जिप शिरडोण शाळा यातील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, समोर उपस्थित शिरडोणचे सर्व ग्रामस्थ, विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये सर्वांचे स्वागत, शुभेच्छा। केंद्र पुरस्कृत शिक्षण विभागाची अपंग समावेशित शिक्षण ही योजना आहे आपल्या कोरेगाव पंचायत समितीमध्ये मी गेले 16 वर्ष कार्यरत आहे। केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा अभियान अंतर्गत समावेशित शिक्षण ही योजना सर्वांना नमस्कार। मध्ये सहभागी झालेले नाहीत तर त्यांनी सर्वांनी समूहामध्ये सहभागी व्हावं आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जेवढे काही लाभ आहेत, बीज भांडवलाचे आहेत, फिरता निधीचे आहेत, कर्ज प्रस्तावाचे आहेत, PMFP योजनेचे आहेत, समूहांचं आपण मार्केटिंग पण म्हणजे ज्यांनी प्रोडक्शन बनवलेलं आहे त्याचं पण मार्केटिंग आपण आपल्या अभियानामार्फत करतो। आजच त्याची बायर सेलरची मीट जिल्ह्याला झेडपीला आयोजित केलेली आहे, तर त्यांचं मार्केटिंगचं पण आपल्या विभागामार्फत आपण त्यांचं मार्केटिंग करतो। तर अशा वेगवेगळ्या योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही सर्वांनी सहभागी व्हावं असं मी त्यांना विनंती करते। धन्यवाद। संघ आणि प्रभाग संघ तर पहिला निधी आपल्या अभियानामार्फत भेटतो तो फिरता निधी भेटतो, दुसरा निधी भेटतो ग्रामसंघाला तो CIF निधी एक भेटतो, तो प्रत्येक ग्रामसंघाला प्रति ग्रामसंघ 3 लाख रुपये असतो। तसंच ग्रामसंघाचं कामकाज व्यवस्थित सुरळीत चालण्यासाठी ग्रामसंघाला दुसरा मिळणारा निधी असतो तो व्यवस्थापन निधी, तो असतो 55,000 रुपयाचा निधी असतो। त्याच्यानंतर प्रभाग संघ स्थापन झाल्यानंतर प्रभाग संघाला पण प्रभाग संघाचं कामकाज सुरळीत चालू करण्यासाठी 1 लाखाचा पहिला स्टार्टअप निधी भेटतो आणि प्रभाग संघाअंतर्गत जेवढे ग्रामसंघ स्थापन झालेले आहेत, जेवढे ग्रामसंघ जोडलेले आहेत अशा प्रत्येक ग्रामसंघाला 3 लाख रुपयाप्रमाणे निधी भेटला जातो। हे अभियानांतर्गत मिळणारे निधी आहे। तसंच बीज भांडवल योजनेअंतर्गत अन्नप्रणालीमधली 2 नंबरची संस्था असते। पहिली संस्था आहे तुमचा स्वयंसहाय्यता समूह, दुसरी संस्था आहे आपल्या गावामधली ती ग्रामसंघ। जेवढे गावामध्ये गट स्थापन झालेले आहेत तेवढ्या गावामधल्या गटांच्या सर्व महिलांसोबत आपण मीटिंग घेऊन आपण ग्रामसंघ स्थापनेची बैठक आयोजित करतो आणि ग्रामसंघ स्थापन करतो। या ग्रामसंघाला अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष असे 3 OB मेंबर असतात आणि बाकी सगळी EC त्यांची कार्यकारिणी समितीमध्ये सर्व अध्यक्ष, सचिव त्या ग्रामसंघाच्या बैठकीमध्ये उपस्थित राहण्यामार्फत किंवा प्रभाग समन्वयक यांच्या प्रवेशाने गाव प्रवेश केला जातो। वर्धिनी मार्फत जो गाव प्रवेश केला जातो त्याच्यामध्ये 15 दिवस वर्धिनी आपल्या गावामध्ये राहून वेगवेगळ्या आळीमध्ये ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या वस्त्या आहेत, वाड्या वस्त्या आहेत त्याच्यावरती उमेद आपणाची जाणीव जागृती करतात, त्यांना बैठक आणि दशसूत्रीची माहिती देऊन अभियानामध्ये समाविष्ट करत असतात। अशा पद्धतीने गावामध्ये गट समूह स्थापन केला जातो। ते समूह अपंग, विधवा, परित्यक्ता, एकट्या राहणाऱ्या महिला, वृद्ध, अपंग यांना समाविष्ट करून घेतलं जातं। गट स्थापन झाल्यानंतर 3 महिन्यानंतर वाटा स्टेशन आणि लासून या प्रभागांसाठी मी कामकाज बघते। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानाची सुरुवात 2013 साली सुरू झाली। प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात 2013 साली सुरू झाली। तर हे अभियान महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण महिलांसाठी कार्यरत आहे। तसंच वंचित महिला आहेत, मागासवर्गीय महिला आहेत, अपंग स्त्री पुरुष महिला आहेत, त्याच्यानंतर वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत, त्याच्यानंतर वेश्या व्यवसाय महिला त्यांच्यासाठी पण आहे आणि जे भूमिहीन शेतमजूर आहेत अशा महिलांसाठी हे अभियान कार्यरत आहे। तर अभियान हे
दशसूत्रीनुसार चालतं. हे अभियानाची पाया आहे. दशसूत्रीमध्ये 10 सूत्र येतात. नियमित बैठक, नियमित बचत, अंतर्गत कर्ज व्यवहार. 4थं सूत्र आहे अंतर्गत कर्जाची नियमित परतफेड. 5वं सूत्र आहे की नियमित जे गटांचे रेकॉर्ड आहेत ते अद्ययावत करणे. 6वं सूत्र आहे की आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणं. 7वं सूत्र आहे की आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणं. 8वं सूत्र आहे की विविध शासकीय योजनांचा लाभ घेणं. 9वं सूत्र आहे की पंचायत राज संस्थेमध्ये आपल्या महिलांचा सहभाग असणं. 10वं सूत्र आहे की शाश्वत उपजीविका महिलांची निर्माण करणं. हे अभियानाची दशसूत्री आहे. या दशसूत्रीवरती हे अभियान सातत्याने काम करत आहे. योजनांचा लाभ घ्यावा. धन्यवाद. या प्रकारच्या योजना आरोग्य विभाग, पंचायत समिती आणि प्राथमिक आरोग्य केंद्र तडवळे यांच्या मार्फत विविध गावामध्ये राबवले जातात. त्याचा लाभ घ्यावा. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. हे सर्व आबाकांना तुम्ही आशा सेविका यांच्या मार्फत किंवा आरोग्य सेविका यांच्या मार्फत काढू शकता. या प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या आरोग्य विभागामार्फत तुम्हाला गाव पातळीवर पोच केल्या जातात. आपल्याच गावातील श्री चव्हाण म्हणून आहेत, त्यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यांनी साधारणतः काहीतरी ऑपरेटिव्ह शस्त्रक्रिया झाली, त्यांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे. असेच लाभार्थी तुम्हाला जर असतील तर त्यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ई कार्ड काढून जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा. अशा केंद्र शासनाच्या योजना आहेत. या योजना सर्व नागरिकांनी आपल्याला स्वरूपाचे रिपोर्ट आणि हे काही घेऊन जाण्याचे उपचार केले जातात. या ठिकाणी तुम्ही उपचार घेतले तर कुठल्याही पैशाची गरज लागत नाही. 5 लाखापर्यंत मोफत उपचार केले जातील. तसेच दुसरी एक योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना. ही योजना गरोदर मातांना लागू होती. ज्या गरोदर माता पहिल्या खेपेच्या आहेत त्यांनी आरोग्य सेविका किंवा असे सेविका यांच्याकडे नोंदणी केल्यानंतर त्यांना प्रथमतः 2000 रुपये पहिला लाभ दिला जातो पहिल्या 6 महिन्यांमध्ये. आणि बाळाचं लसीकरण झाल्यानंतर 3रा डोस ज्या वेळेला बाळाला दिला जातो त्यावेळेला 3000 रुपये असे 5000 रुपये दिले जातात. तसेच दुसऱ्या खेपेला जर मुलगी असेल तर तिला 6000 रुपये असे लाभ दिले जातात. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही गरोदर माता असेल, पहिल्या खेपेची गरोदर माता असेल, त्यांनी त्वरित आशा स्वयंसेविका आणि आरोग्य सेविका यांच्याशी संपर्क साधून आपली नाव नोंदणी करून घ्यायचे. त्यांना जी आवश्यक कागदपत्र लागतात ती कागदपत्र तुम्ही दिल्यानंतर त्याची नोंदणी केली जाईल आणि तुम्हाला विशिष्ट याच्यामध्ये तुम्हाला लाभ दिला जाईल. दुसरी एक योजना आहे जननी सुरक्षा योजना. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत ज्या BPL SC एसटीचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थींना ज्या पहिल्या गरोदर माता आहेत त्यांना त्यांच्या पालन पोषण आहारासाठी 700 रुपये दिले जातात. आणि त्याच गरोदर मातेचं जर यादी साधारणतः आरोग्य योजना म्हणजे PMJY म्हणजे याच्यामध्ये ई कार्ड ज्यांची रेशनिंगच्या यादीमध्ये नावं ऑनलाईन आहेत अशा लोकांना ई कार्ड काढलं जातं. ई कार्ड काढल्यानंतर त्याचा उपयोग कुटुंबातील सदस्यांना 5 लाख रुपयेपर्यंत आरोग्य विमा म्हणजे त्या वर्षामध्ये जर कोणाला आजार किंवा आजारी झालं तर उपचार करण्यासाठी मोफत त्या विमा अंतर्गत 5 लाख रुपये त्या कुटुंबाला मिळणार आहेत. तर त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. साधारणतः 1500 लाभार्थी आपल्या शिरडोन या गावामध्ये आहेत. त्याच्यापैकी 1100 लोकांनी ई कार्ड काढलेले आहेत. अजून साधारणतः 400 लोकांनी ई कार्ड काढणे बाकी आहे. तरी सर्व लोकांनी आपल्या गावातील आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका आणि ग्रामपंचायतीशी संपर्क साधून ई कार्ड काढून घ्यावे. तसेच दुसरी एक योजना ह्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ज्या मोठ्या महागड्या शस्त्रक्रिया आहेत, परत हृदयविकार असेल किंवा अशा जवळजवळ 1000 योजना कृषी विभाग राबवत आहे.
त्या मी थोडक्यात सांगतो. तर आपल्या कृषी विभागाच्या ज्या योजना आपण महाडीबीटी पोर्टल म्हणून एक नवीन पोर्टल एक 3 वर्षापूर्वी शासनाने डेव्हलप केलेलं आहे. त्यामध्ये शेतकरी आपले ऑनलाईन अर्ज महाडीबीटी पोर्टलवर कुठेही आपल्या जवळच्या शेतीमधून भरू शकतात. या आपल्या योजनेमध्ये ड्रीप स्प्रिंकलर प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत ड्रीप आणि स्प्रिंकलरसाठी साधारण 55% ते 80% सबसिडीपर्यंत याचा सर्व शेतकरी म्हणजे खातेदार लाभ घेऊ शकतात. त्यानंतर दुसरी योजना म्हणजे कृषी यांत्रिकरण योजना. यामध्ये जवळपास 3 ते 4 योजना आहेत. योजनेचा समावेश केलेला आहे. यामध्ये ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचे सर्व अवजारे, यामध्ये रोटावेटर पलटी, सिंगल पलटी, डबल पलटी, त्यानंतर पेरणी यंत्र, BBF यंत्र व इतर सर्व प्रकारचे अवजारे यामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. त्यानंतर आपली तिसरी महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे. यामध्ये 15 बाय 15 मीटर पासून 30 बाय 30 मीटर एवढ्या आकारमानात आणि 3 मीटर खोलीपर्यंत आपण शेततळे घेऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला मापदंडानुसार सबसिडी दिली जाते. त्यामध्ये जास्तीत जास्त 75,000 सबसिडी आपल्याला उपलब्ध आहे. त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना. यामध्ये जे लाभार्थी अन्नधान्य प्रक्रिया किंवा इतर कडधान्य म्हणा किंवा अन्नधान्यावर किंवा इतर फूड प्रोसेसिंगमध्ये जे व्हॅल्यू ॲडिशन प्रोडक्ट करणार आहेत त्यामध्ये त्यांना प्रकल्पाच्या 35% एवढे अनुदान या योजनेतून आपण देत असतो. ही योजना कर्जाशी निगडीत असून यामध्ये लाभार्थ्याला स्वतः 10% रक्कम गुंतवून बाकीची रक्कम कर्जाद्वारे घेतली जाते. त्यानंतर दुसरी योजना म्हणजे आपली भाऊसाहेब फुंकर फळबाग लागवड योजना. यामध्ये लाभार्थी विविध प्रकारची फळपिके आपल्या शेतावर लागवड करू शकतो. त्यामध्ये आंबा, चिकू, त्यानंतर नारळ मी आमच्या कृषी विभागामार्फत आपल्याला आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त अर्ज महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करून आपण या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा. आणि मी तर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मान्यवरांचे आभार मानतो. धन्यवाद. यानंतर आरोग्य विभाग पंचायत समिती कोरेगाव माननीय श्री ओंबाळे साहेब विस्ताराधिकारी यांनी विनंती केली त्यांनी आपल्या योजनांची माहिती दिली. धन्यवाद. महाराष्ट्राच्या शेत आणि धान्य कोठारांना प्रणाम योजना 1 कोटीपेक्षा अधिक मालमत्ता धारकांना त्यांचं प्रॉपर्टी कार्ड दिलं जात आहे. कधी स्वच्छ पाण्यासाठी मैलोनमैल चालावं लागत होतं. संकल्प होता. ग्रामीण आपल्या पक्क्या घराचे केवळ स्वप्न पाहत होते. संकल्प होता लोकांना त्यांच्या स्वतःच्या घराचे मालक बनवा. आज महाराष्ट्रात आवास योजनेअंतर्गत महिलांना विश्वकर्मा योजनेद्वारा आपल्या हातांचे कौशल्य वाढवत आहे. आज सिकल सेल निर्मूलन अभियान महाराष्ट्रातील जनजातींना निरोगी ठेवत आहे आणि एकलव्य मॉडेल निवासी विद्यालय त्यांच्या यापूर्वी महाराष्ट्रातल्या और बेहतर काम हो सके महाराष्ट्र तेज गति से विकास करे. स्वातंत्र्यानंतर अनेक दशके उलटली तरी महाराष्ट्राचे लाखो शेतकरी सावकारांचं व्याज आणि पिकांच्या अनिश्चिततेमुळे होते त्रस्त. शेतकऱ्यांची समृद्धी
राज्यातील महिलांना आज 1 कोटीपेक्षा
Thank you.